नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आहे सोपान डवाले आणि आपण पाहत आहात ग्रंथराज डिजिटल यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या। त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात सुरुवातीला पाहायला मिळतील। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि काय आहे ती आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकता, अकोला जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना कपाशी बीटी बियाण्यांवर 90% अनुदान मिळणार आहे। तर या योजनेबाबत आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण कृषी अर्थव्यवस्था अडचणीत आली असून शेतकरी हवालदिल झाला आहे। याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा विचार करता यावर्षी भारतातील कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे। हे लक्षात घेऊन अकोला जिल्ह्यातील अल्पभूधारक व सर्वसाधारण शेतकऱ्याला आर्थिक पाठबळ देऊन त्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सौभाग्यवती प्रतिभाताई भोजने आणि कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री पंजाबराव वडाळ यांच्या पुढाकाराने सन 2020-21 खरीप हंगामात अल्पभूधारक व सर्वसाधारण शेतकऱ्यांना कपाशी BG2 बीटी बियाणे लागवडीसाठी 90% अनुदान योजनेस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुभाष पवार यांनी शासकीय मान्यता दिली आहे। सदर योजना अकोला जिल्ह्यातील सर्वसाधारण व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी असून प्रति लाभार्थी कमाल 1 एकरासाठी कपाशी बियाणे 2 पाकिटे देऊन 2 पाकिटे याप्रमाणे मर्यादित राहील। शेतकरी बांधवांना ही जी योजना आहे ही फक्त अल्पभूधारक व सर्वसाधारण शेतकऱ्यासाठी आहे। आपल्याजवळ कितीही शेती असली तरी तुम्हाला फक्त हे बियाणे एका एकरची पेरणी करण्याकरताच एका एकरासाठी जे 2 पाकिटे लागतात ते 2 पाकिटांवरती ही योजना लागू राहणार आहे, असं या योजनेच्या द्वारा त्यांना सांगायचं आहे। यासाठी लागणारे कागदपत्रे आता आपण या ठिकाणी पाहू शकता। यासाठी शेतकऱ्यांनी 7/12 8 उतारा, आधार कार्ड, संलग्न बँक खाते पुस्तकाच्या पहिल्या पानाची सत्यप्रत, अपंग असल्यास तसे अधिकृत प्रमाणपत्र अर्जासोबत ग्रामसेवक ग्रामपंचायत मार्फत पंचायत समितीला सादर करावे। पंचायत समिती स्तरावर छाननी करून पात्र लाभार्थ्यांची यादी कृषी समिती जिल्हा परिषद अकोलाद्वारे लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्यात येईल। निवड झालेल्या लाभार्थ्यांनी अधिकृत परवानाधारक निविष्ठा विक्रेत्यांकडून संकलित कपाशी बीटी बियाणे खरेदी करून विहित खरेदी पावती कृषी विभागाकडे सादर केल्यानंतर 90% अनुदानाची रक्कम थेट हस्तांतरण डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल। पेरणीनंतर कपाशी क्षेत्राची तपासणी करण्यात येईल। तरी सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी दिनांक 5 जून 2020 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन माननीय सौभाग्यवती प्रतिभाताई भोजने, अध्यक्ष माननीय श्री पंजाबराव वडाळ, सभापती कृषी व पशुसंवर्धन समिती माननीय श्री डॉक्टर सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्री मुरली इंगळे, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद अकोलाद्वारा यांनी केले आहे। तर शेतकरी बांधवांना, आपण जर अकोला जिल्ह्यातील शेतकरी असाल तर जास्तीत जास्त छोट्या शेतकरी बांधवांनी या योजनेचा आवश्यक लाभ घ्यावा। या योजनेकरता अर्ज कसा करावा व तो अर्ज आपल्याला कुठे मिळणार आहे व तो अर्ज कसा भरायचा हे आपण आता पुढे पाहूया। तर शेतकरी बांधवांना हा तो अर्ज आहे, आपण पाहू शकता या ठिकाणी। माननीय कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद अकोला मार्फत गट विकास अधिकारी पंचायत समिती, आपल्याला आपली पंचायत समिती या ठिकाणी टाकून घ्यायची आहे। त्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्याचं संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे। शेतकऱ्यांचं पूर्ण गावाचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर पंचायत समितीचं नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर शेती ज्या गावात आहे त्या गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर क्षेत्र किती आहे आणि सर्वे क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे।
त्यानंतर शेतकरी बांधवाची सही आपल्याला या ठिकाणी घेऊन घ्यायची आहे, ज्या शेतकऱ्यांना अर्ज करायचा आहे त्यांचे. त्याच्यानंतर आपल्याला या अर्जासोबत जे कागदपत्र जोडायचे आहेत त्याची यादी या ठिकाणी दिलेली आहे, ती आपण पाहू शकता. 7/12 8 उतारा, कुटुंबामधील एकूण जमिनीचा सर्वसाधारण असल्याबाबतचा तलाठ्याचा दाखला आपल्याला घ्यावा लागेल. त्यानंतर कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी यांचे शिफारसपत्र या अर्जामध्येच ते खाली दिलेलं आहे आपल्याला. त्यानंतर अर्जदाराने मतदान ओळखपत्र किंवा अन्य ओळखपत्राची छायांकित प्रत अर्थात आपल्याला आपला आधार कार्ड या अर्जाला जोडायचं आहे. त्यानंतर शेतकरी लाभार्थी जर अपंग असेल तर त्याने त्याचं प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. तर आपण शिफारसपत्र या ठिकाणी पाहू शकता. हे बघा, हे कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी यांचे शिफारस प्रमाणपत्र आहे. तर हेही आपल्याला भरून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याचं नाव टाकून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर गाव टाकून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर तालुका आणि त्यानंतर जिल्हा टाकून घ्यायचा आहे. ह्या अर्जाची मी पूर्ण छाननी करून खात्री केली आहे. योजनेच्या शर्ती व अटी येण्याप्रमाणे संपूर्ण कागदपत्रे अर्जासोबत जोडलेली आहेत. पूर्वी सदर अर्जदारास या विभागामार्फत कोणत्याही योजनेचा लाभ दिलेला नाही, तरी सदर अर्जदारास योजनेचा लाभ देण्यात यावा आणि अर्जामध्ये नमूद केल्याप्रमाणे संकरित बीटी कपाशी बियाणे BG2 वाटप योजनेकरता नाव मंजूर करण्यास शिफारस करीत आहे. या ठिकाणी कृषी अधिकाऱ्याची सही राहणार आहे व या ठिकाणी शेतकऱ्याची सही. हा अर्ज आपल्याला आपल्या पंचायत समितीवरती सादर करायचा आहे. आपण जर अकोला जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि आपल्याला जर हा अर्ज पाहिजे असेल तर तुम्ही माझ्यासोबत संपर्क करू शकता. या ठिकाणी संपर्क क्रमांक दिलेला आहे. तर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करूनसुद्धा मला अर्ज मागू शकता. तर मी आपल्यापर्यंत अर्ज पोहोचवण्याचे नक्की प्रयत्न करेन. तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आपल्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.